जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25मध्ये पुणे शहर या घटकामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला जागा आहे. सर्वांनाच माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 1733 जागा आहे. आणि यामध्ये फायनल कट ऑफ किती जाईल आणि मागच्या भरतीमध्ये जी 2021ची भरती होती, जी 2023ला पूर्ण झाली, त्या भरतीमध्ये सुद्धाच चांगल्या प्रकारे जागा होत्या. त्या भरतीमध्ये नेमका कट ऑफ किती गेलेला होता ते आपण प्रूफसहित बघूया विद्यार्थी मित्रांनो. ही 2021च्या भरतीची लिस्ट आहे. ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नाही आहे त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ज्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स कुठं असतो, काय असतो ते माहीत नसेल त्यांनी मला याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिंक म्हणून कमेंट करा. लिंक म्हणून जे विद्यार्थी कमेंट करतील त्यांना मी टेलिग्रामची लिंक त्यांना कमेंट बॉक्समध्ये देऊन देईन. ठीक आहे. तर बघा आता 24/4/2023ला ही लिस्ट फायनल निवड यादी लागलेली होती. पोलीस आयुक्त पुणे शहर पोलीस शिपाई भरती 2021. भरतीचं नाव जरी 2021 होतं पण भरती पूर्ण करण्यात आलेली होती 2023ला. ठीक आहे. चा पेपर जो आहे तो 2 एप्रिल 2023ला झालेला होता. ज्या विद्यार्थ्यांनी दिला असेल त्यांना माहिती आहे. आणि या भरतीमध्ये भरपूर अशा विद्यार्थ्यांनी 4-4, 5-5 फॉर्म भरून निवड मिळवलेली होती. काही विद्यार्थ्यांनी मुंबई शहरला ग्राउंड देऊन लेखीसुद्धा दिलेली नव्हती, तर त्याचा फायदा खूप काही विद्यार्थ्यांना झालेला होता मुंबई शहरला, ज्या विद्यार्थ्यांचं इतर घटकामध्ये काम झालेलं नव्हतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय म्हटलेलं आहे, एकूण ज्या जागा आहे या 720 जागा आहे. ठीक आहे. इथे चांगल्या प्रकारे जागा होत्या. त्यानंतर इथे जर बघायला गेलो आपण त्यावेळेससुद्धा इथे 3 नंबरला जागा होत्या. ठीक आहे. आता जर ही लिस्ट बघायला गेलो तर विद्यार्थी मित्रांनो, इथे पूर्ण भरतीमध्ये जो टॉपर विद्यार्थी होता त्याला 140 मार्क होते. ठीक आहे. आणि पेपर जो आहे तो चांगल्या साधारण प्रकारे कठीण स्वरूपाचा होता, पण एवढा पण कठीण नव्हता, पण साधारण प्रमाणे कठीण होता. पण ही लिस्ट जर बघितलं आपण तर इथे आपल्याला समजत नाही की नेमका कट ऑफ कोणत्या कास्टचा किती गेलेला आहे. कारण की जर बघायला गेलो आपण तर बघा इथे टॉप टू बॉटम लिस्ट लावलेली आहे, बघू शकता आपण. हे बघा. आणि तुमच्या कास्टचा जर कट ऑफ माहीत करून घ्यायचा आहे तर तुम्हाला स्वतः यामध्ये थोडासा लिस्टला चेक करावं लागेल. कारण की बघा इथे वेटिंगवाले विद्यार्थीसुद्धा इथे मधामध्ये टाकलेले आहे, बघू शकता. बघा ओपन वेटिंग 131 मार्क आहे आणि ओपन वेटिंगवाला विद्यार्थीसुद्धा इथे टाकला. तसंच जर बघायला गेलो तर बघू शकता इथे वेटिंगवाला विद्यार्थी परत इथे टाकण्यात आलेला आहे. म्हणजे ही जी लिस्ट आहे टॉप टू बॉटम आहे. कास्टनुसार त्यांनी लिस्ट लावलेली नव्हती, त्यांनी डायरेक्ट टॉप टू बॉटम लावलेली होती. आणि कास्टनुसार जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं होतं तर तुम्हाला स्वतः माहीत करून बघू शकता आपण. इथे वेटिंगवाले विद्यार्थी बघा, EWS वेटिंगवाला विद्यार्थी, तेव्हा SEBC नव्हतं, त्यामुळे EWSचा कट ऑफ हा टफमध्ये लागलेला होता तेव्हासुद्धा. आणि आता EWS आणि SEBC वेगवेगळं असल्यामुळे EWSचा खूप कमी लागतो आणि SEBCचा आज बी तेवढाच कट ऑफ लागत असतो. बघू शकता एकूण 23 पेजेसची ही मेरिट लिस्ट आहे. यामध्ये बघा जर आपण बघायला गेलो बघा VGA होमगार्ड वेटिंग आहे. तर यामध्ये कट ऑफ जर तुम्हाला सांगायचं झालं तर कट ऑफ इथे 130च्या आसपास हा बहुतेक गेलेला असेल. कारण की त्यावेळेस काय झालेलं होतं की पेपर हा जरी कठीण होता पण तरी पण विद्यार्थ्यांना मार्क चांगले पडलेले होते. कारण की हे टॉपर विद्यार्थी होते पुणे शहरला. आणि त्यानंतर जे मुंबईसाठी उरले हेच याच्यातलेच विद्यार्थी ते मुंबईला सिलेक्ट झाले आणि मुंबईला म्हणूनच कट ऑफसुद्धा कमी गेलेला होता. पण पुणे ग्रामीणला, नागपूर शहरला टॉपचे विद्यार्थी होते, मीरा भाईंदरला टॉपचे विद्यार्थी होते, म्हणून कट ऑफ जरी पेपर कठीण आलेले होते तरी टफमध्ये कट ऑफ गेलेला होता. तर ही यादी तुम्हाला मी टेलिग्रामवर देत आहे. तुम्ही आपला कास्टचा कट ऑफ बघून घ्या किती गेलेला होता. तर आता बघा इथे जर बघायला गेलो आपण ओपन एकदम शेवटच्या 23व्या पेजवर अनाथ विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे, फक्त 69 मार्क. ठीक आहे.
म्हणजे 69 मार्कवर इथे पोलीस झालेला होता. तसंच बघा एक सर्व्हिसमॅन ST 80 मार्कवर सिलेक्शन झालेलं होतं. त्यानंतर जर बघायला गेलो आपण तर ST भूकंपग्रस्त फक्त 81 मार्कवर कट ऑफ गेलेला होता. तर ही यादी तुम्हाला स्वतः चेक करावं लागेल. उदाहरणार्थ तुम्हाला जर एखाद्या कास्टचं जर चेक करायचं OBC तर OBC सर्च करा, लिस्ट सर्च होते आणि तिथे तुम्ही बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.